नमस्कार. चला, आज आपण एका वेगळ्या काळात जाऊया. 1946 साली परमपूज्य गुरुदेव पंडित श्रीराम शर्मा आचार्यजी यांच्या दिव्य लेखणीतून उतरलेल्या अखंड ज्योतीच्या एका जुन्या अंकातून कालातीत ज्ञानाचे मोती शोधूया. हे विचार तेव्हा जितके महत्त्वाचे होते, तितकेच किंबहुना त्याहूनही जास्त ते आजही आपल्या आयुष्याला दिशा देऊ शकतात. चला तर मग या ज्ञानसागरात एक डुबकी मारूया. बघा, या प्रवासाची सुरुवातच किती शक्तिशाली विचाराने होते. तपस्येनेच इच्छित उद्दिष्ट प्राप्त होते. म्हणजे काय? याचा सरळ अर्थ आहे, कोणतंही मोठं ध्येय, कोणतंही मोठं यश हे कठोर परिश्रम, शिस्त आणि त्यागाशिवाय मिळत नाही. खरं तर हीच यशाची पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी आहे. मग ह्या सगळ्या बदलांची सुरुवात होते कुठून? ती होते आपल्या आतून, बरोबर. म्हणूनच आपला पहिला थांबा आहे मनाची शक्ती, कारण आपलं बाहेरचं जग कसं असेल हे आपले आतले विचारच ठरवत असतात. आता एक क्षण थांबा आणि खरंच स्वतःला हा प्रश्न विचारा. आपले विचार आपली ताकद आहेत की आपली सर्वात मोठी कमजोरी? कारण या एका प्रश्नाच्या उत्तरातच आपल्या आयुष्याची सगळी दिशा दडलेली आहे. ते आपल्याला पुढे घेऊन जातात की मागे खेचून ठेवतात? यालाच तर म्हणतात मनोविश्लेषण. म्हणजे काय? तर आपल्याच मनाच्या आत एक आरसा लावण्यासारखा आहे हे. आपले विचार कुठून येतात, आपल्या भावनांचं मूळ काय आहे हे समजून घेणं, हीच आपल्या आतल्या जगावर प्रभुत्व मिळवण्याची गुरुकिल्ली आहे. खरं तर बघा, अगदी डोळ्यांसमोर आहे. एका बाजूला आहे अशांत भरकटलेलं मन, जे आपली सगळी ऊर्जा, चिंता आणि रागामध्ये वाया घालवतं. आणि दुसऱ्या बाजूला आहे शांत केंद्रित मन, जे त्याच ऊर्जेचा वापर करून आपलं चारित्र्य मजबूत बनवतं. आता निवड आपल्याला करायची आहे, गोंधळ की नियंत्रण? बरं, एकदा का मनावर थोडं नियंत्रण आलं की मग पुढचा प्रवास सुरू होतो, खरा आनंद शोधण्याचा. आणि तो आनंद कुठे आहे? बाहेरच्या वस्तूंमध्ये नाही, तर आपल्या आत. यालाच म्हणतात संतोष, परमसुख. संतोष म्हणजे नेमकं काय? तो काही बाजारात मिळणारा क्षणिक आनंद नाही. नाही, ही एक अशी आंतरिक शांतता आहे जी बाहेर कितीही वादळं आली तरी टिकून राहते. हे असं सुख आहे जे पैशाने विकत घेता येत नाही. ते फक्त आतूनच फुलतं. आणि याचे फायदे फक्त आध्यात्मिक आहेत असं समजू नका. ते पूर्णपणे व्यावहारिक आहेत. जेव्हा समाधान असतं तेव्हा आपली मानसिक ऊर्जा वाचते, आपला दृष्टिकोन सकारात्मक बनतो आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कठीण परिस्थितीतही आपण शांत राहून योग्य निर्णय घेऊ शकतो. खरं तर संतोष ही आजच्या धापळीच्या जीवनातील एक सुपर पॉवर आहे. ठीक आहे, आज शांती मिळाली, पण आता ती बाहेरच्या जगात कशी वापरायची? त्यासाठी आपल्याकडे आहे आपलं शरीर, जे केवळ एक वाहन नाही, तर ते एक कर्मक्षेत्र आहे. हो, एक धर्मयुद्धाचं रणांगण. एक क्षण विचार करा, आपलं हे शरीर हेच आपलं कुरुक्षेत्र आहे. आणि इथली लढाई ती बाहेरच्या कोणाशी नाहीये, तर आपल्याच आत दडलेल्या दुर्गुणांशी आहे. आळस, क्रोध, मोह ह्या सगळ्या शत्रूंविरुद्ध आपल्याला दररोज एक धर्मयुद्ध लढावं लागतं. आणि यातला प्रत्येक विजय आपल्याला आत्मविकासाच्या एक पाऊल जवळ घेऊन जातो. आणि शिस्त म्हणजे काहीतरी खूप अवघडच पाहिजे असं नाही बरं का. हा साधा डोळ्यांचा व्यायाम बघा, अगदी सोपा आहे. दररोजची काही मिनिटं, आणि आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यात केवढा मोठा फरक पडू शकतो. छोट्या छोट्या सवयींमधूनच मोठं परिवर्तन घडत असतं. आता आपण मन, संतोष आणि कर्म या सगळ्या धाग्यांना एकत्र गुंफून एका अंतिम सत्यापर्यंत पोहोचणार आहोत. ते सत्य म्हणजे जीवनाचा दिव्य प्रकाश, ती शाश्वत ज्योत जी आपल्या प्रत्येकाच्या आत तेवत आहे. हे वाक्य मनात खोलवर रुजू द्या. आपल्या आत एक शाश्वत प्रकाश आहे. ही फक्त एक सुंदर कल्पना नाहीये, ही एक जाणीव आहे. एक दिव्य ज्योत जी आपल्या सगळ्यांमध्ये आहे. तिला ओळखणं आणि तिच्या प्रकाशात आपलं जीवन जगणं हेच तर खरं जीवन आहे. पण प्रश्न हा आहे की त्या आतल्या प्रकाशापर्यंत पोहोचायचं कसं? तर त्याचं उत्तर आहे शुभ आकांक्षामध्ये. म्हणजे जेव्हा आपले हेतू, आपल्या इच्छा शुद्ध आणि सात्विक असतात, तेव्हा आपण त्या दिव्य शक्तीशी जोडले जातो. कारण हे ब्रह्मांड आपल्या विचारांनाच प्रतिसाद देतं. जे आपण प्रामाणिकपणे मागतो तेच आपल्याला मिळतं. चला तर मग, आत्तापर्यंत आपण जी ज्ञानरत्ने पाहिली त्यांना एकदा पटकन एकत्र पाहूया. हे काही सर्वात महत्त्वाचे मुद्दे आहेत जे आपल्या जीवनाला एक नवी, तेजस्वी दिशा देऊ शकतात. तर लक्षात ठेवूया, ध्येय गाडण्यासाठी लागते तपस्या, मनाच्या शांतीसाठी गरजेचं आहे मननियंत्रण, खऱ्या आनंदासाठी हवा संतोष, प्रत्येक कृतीसाठी आपलं शरीर हेच कर्मक्षेत्र आहे, आणि या सगळ्यात सर्वात मोठा गुण आहे विनम्रता, जी अहंकारावर विजय मिळवते. हाच एका परिपूर्ण जीवनाचा पाया आहे.
आणि या पायावर आपण काय उभारतो तर आपल्या आतल्या दिव्य ज्योतीची ओळख, नेहमी शुभ आकांक्षा बाळगण्याची सवय, प्रेमाने दुसऱ्यांची सेवा करण्याची वृत्ती, सतत आत्मपरीक्षण करून स्वतःला अधिक चांगलं बनवण्याचा प्रयत्न आणि अर्थातच शिस्तबद्ध जीवनशैलीतून मिळणारं सर्वांगीण आरोग्य, हे सगळं मिळूनच एक सुंदर आणि अर्थपूर्ण जीवन घडतं. ठीक आहे, आपण खूप काही पाहिलं, खूप काही ऐकलं, पण आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, या ज्ञानाच्या इतक्या सुंदर किरणांपैकी असा कोणता एक किरण आहे जो आपण आजपासून आपल्या आयुष्यात आणणार आहोत? कारण लक्षात ठेवा, एक छोटासा बदलही एका मोठ्या आणि सुंदर प्रवासाची सुरुवात असू शकतो. आपली निवड काय असेल?